नमस्कार सर्वांना. आपण आज बघणार आहे निंबोळी अर्क कसं बनवायचं घरच्या घरी. याला होममेड पेस्टिसाइड देखील म्हणतात. होममेड म्हणजे घरच्या घरी तयार होणारे औषधे, कीटकनाशक आहे. आणि ते बनवण्यासाठी आपल्याला काय खूप मोठी गोष्ट लागत नाही, तर आपण कडुलिंबाच्या ज्या बिया असतात त्या गोळा करून ठेवायच्या. त्या गोळा करून ठेवल्यानंतर काय करायचं, त्याला दळून घ्यायचं, मिक्सरमध्ये काढून घ्यायचं किंवा दगडाने ठेचून घेतलं तरी चालतील. ते आपल्याला अंदाजे तिथलं कमीत कमी 5 किलो पाहिजे. 5 किलो निंबोळी पावडर घ्यायची. ही जी निंबोळी पावडर आहे याच्यामध्ये 5 किलो घ्यायची. ती काय करायची, एका 20 लिटरची बादली घ्यायची. त्याच्यामध्ये 5 किलो निंबोळी पावडर टाकून द्यायचं. या पद्धतीने या पाण्यामध्ये टाकून द्यायची व्यवस्थित. तर या पद्धतीने टाकून घ्यायची याच्यामध्ये. आणि त्यानंतर याच्यामध्ये व्यवस्थित काठीने ढवळून घ्यायचं आणि हे 24 तासपर्यंत भिजत ठेवायचं. किती 24 तास, 2 दिवस ठेवलं तरी चालेल. 20 लिटर पाणी. 20 लिटर पाणीमध्ये जेवढे 20 लिटरमध्ये आपले होईल तेवढं टाकून द्यायचं आणि त्याला 24 तास भिजत ठेवायचं. दुसऱ्या 24 तास झाल्यानंतर त्याला व्यवस्थित कापडामध्ये गाळून घ्यायचं. ते किती द्रावण तयार होईल, 20 लिटर द्रावण तयार होईल आपलं. ते 20 लिटर द्रावण काय करायचं, एका 100 लिटर क्षमतेचं ड्रम घ्यायचं. त्याच्यामध्ये 80 लिटर पाणी टाकायचं. हे 20 लिटर द्रावण त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्यामध्ये धुण्याचा सोडा नाही का, निरमा सोडा, कपडे धुण्याचा सोडा 200 ग्रॅम टाकायचा. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि ते डायरेक्ट द्रावण तयार होते 15 लिटरच्या पंपामध्ये. त्याच्यामध्ये काही दुसरं टाकायचं नाही. ते घ्यायचं आणि डायरेक्ट फवारणी करायला सुरुवात करून द्यायची. तुम्ही 8-10 दिवसाच्या गॅपमध्ये जरी फवारणी केली तरी तुमचे कमीत कमी तुम्हाला एकाच फवारणी करावी लागली तर करावी लागली रासायनिक शेवटी जर आली किडी तर. नाहीतर मी सांगून देतो, तुम्ही जर 8-10 दिवसाच्या गॅपमध्ये फवारणी करत असाल तुम्हाला कोणतीही फवारणीची गरज राहणार नाही. म्हणजे तुमचं आर्थिक नुकसान तिथं वाचून जात आहे. आपण काय म्हणतो, कोणतेही पीक लावल्यानंतर खर्च जास्त होऊन जाते, जास्त होऊन जाते, ते निघत नाही. पण आपण छोट्या छोट्या गोष्टी करत नाही ना, खर्च वाचवत नाही आपण. कारण दुकानावर गेल्यानंतर काय होतं, आपल्याला 1500, 2000, 3000 असं औषध भेटून जातं, बरोबर. मग ते वाचवण्यासाठी खूप चांगली आणि सोपी पद्धत आहे. त्याला काही कुठे जायची गरज नाही, काही नाही आहे. आपण आपल्या जवळचे झाडे, आजूबाजूच्या परिसरातले गोळा करून ठेवायचे ते बिया आणि त्यांच्यापासून आपण तयार करू शकतो. आणि तयार करायचं असेल तर तुम्ही आम्हाला बोलवू शकता किंवा रेडीमेड पावडर देखील भेटते बाजारामध्ये. निंबोळी पावडर ती घेतली तरी चालेल. आणि इथला आपला गट चांगला जे ऍक्टिव्ह सरांनी आपल्याला आता बघा घरच्या घरी निंबोळी अर्क कसं तयार करायचं त्याबद्दल मार्गदर्शन केलंय. आता निंबोळ्या गोळा करायचं ते वेळ तर गेलेली, पण आपण जर तयार निंबोळी पावडर जर कधी घेऊन आपण घरच्या घरी जर तयार केली तर आपल्याला आपण कोणतेही पीक पेरणी झाल्यानंतर लावल्यानंतर आपली पहिली फवारणी निंबोळी अर्काची झाली पाहिजे. आणि ते जर झालं तर आपल्याला पुढे ज्या रस शोषणाऱ्या किडी वगैरे त्यांचा प्रादुर्भाव हा कमी होतो. म्हणून सरांनी सांगितल्याप्रमाणे निंबोळी अर्क तयार करून घरच्या घरी तयार करून त्याची फवारणी करायची आणि आपल्या शेतात त्याचा उपयोग करून घ्यायचा. यानंतर